सुंदर मनामध्ये भरली. काय बोल राहिले तुम्ही? एवढं काय करेल त्या पोरीनं? माझ्या पोराच्या जीवाशी खेळ केलाय तिनं. बस वहिनी, काय बोललात तुम्ही? बापू बापू प्लीज. ते मान्य आहे वहिनी, तर तिची चूक झाली. तिनं आभ्याला पाठिंबा द्यायला नको होता. पण ह्या सगळ्यामध्ये लतीची एकटीची चूक नाहीये ना. तिनं आभ्याला त्याच्या मनात असताना बळबळ गोड्यावर तर नाही ना बसवलं. आभ्या घर सोडून गेला. त्याला 1000 वेळा सांगितलं होतं शर्यतीतलं नाव मागं घे म्हणून, पण नाही घेतलं ना त्याने. आपल्याला आभ्याचा स्वभाव माहिती आहे ना, हट्टी येतो. झालं ना, आता शर्यत पुढे गेली ना, मग आता कायला पोरांना एवढं बोलायचं? दत्त महाराजांची कृपा आहे की शर्यत पुढे गेली, नाही तर मोडका पाय घेऊन आब्या धावलाच असता जोखड घेऊन शर्यतीत. आणि मग झाला असता अधू कायमचा. डॉक्टर म्हणलेच होते की तसं. आणि मग कोण जबाबदार होतं त्याला? घेतली असती का कोणी जबाबदारी? अहो टळली ना आता शर्यत. चिरंजीव सुखरूप आहेत ना. अहो शर्यत नाही होऊ राहिली, संपला ना तो विषय. आता हा विषय माझ्यासाठी संपलेला नाही. माफ कर, मी लतीच्या वतीनं माफी मागतो तुमची. नका एवढं ताणू आता. चूक झाली लतीची. मोठ्या मनानं तुम्ही माफ करा. तो लहान आहे हो अजून, नाही समज तिला एवढी. समज नाही म्हणून खोटं बोलली काही? म्हणून कारस्थान केलं ही ना? बापू, चुकीच्या गोष्टींसाठी पाठीशी घालू नका बरं तिला. आणि तुम्हीच सांगा आता, कसा विश्वास ठेवायचा मी हिच्यावर? अबे काय झालं? नाही बाहेरच्या बाहेर सोडून आलेलं तिला. म्हणजे तू घरात नाही गेला? छतर लय होती विक्या. डाल घेतल्याशिवाय कसा जाणार? घरी आला मग आब्या तुझ्या? होणार नाही, झालंय. आई फोन कट करून राहिली. लय चिडली असणार आहे ती. मी करायचं, मी बघायचं त्याला तिनं. तर भेटत. अरे आबे हळू ना, बस जरा शांत बस ना. अरे काय शांत बस विक्या. त्या शर्यतीने मी घोळ घातला. त्याला घरी जाता येईना ना, काहीच होईना. माफ करा वहिनी, पण ह्यात माझ्या पोरीचा सगळा दोष नाहीये. बापू बापू प्लीज, आता तुम्ही तरी नका ना. लती कधीच कुठलीच गोष्ट पावत जाऊन नाही करत. ती सारासार विचार करते आणि मगच निर्णय घेते. आज लती जे काही वागले ना, त्यामागं नक्की काहीतरी कारण असेल. त्याशिवाय ती अशी वागणार नाही याची मला खात्री आहे. आणि तुम्ही तिची बाजू न ऐकताच तिला ताडताड बोलून राहिला, हे बरोबर नाही ना. बापू प्लीज तुम्ही नका ना. नाही, सासू म्हणून तिला बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही आईच्या हक्कानं तिच्यावरती माया करता, मग बोल बी लावा ना, माझी ना नाही त्याला. पण तुम्ही तिच्यावर हात उचलला ना, हे काय मला पटलं नाही. मी तिच्यावर हात उचलला हे तुम्हाला नाही पटलं. मग तुम्हाला हे पटलं असतं का की पायाने अधू असलेला तुमचा जावई हिच्या सांगण्यावरनं जोखड घेऊन शर्यतीत पळाला ते? जर का अभिमन्यू कायमचा पांगळा झाला असता तर काय केलं असतं आपण?
त्या भीतीपोटी बापू त्याला शर्यतीपासून लांब ठेवत होते मी, आणि तुमची मुलगी त्याला पाठिंबा देत होती. हे पटतंय का तुम्हाला? आपण तिनं शर्यतीसाठी पाठिंबा दिला तर काय चुकलं हो तिचं? म्हणजे आभ्याची बी इच्छा होतीच ना. लतीनं काय जबरदस्ती केली ती का त्याच्यावर? जेवढी चूक लतीची आहे ना तेवढीच आभ्याची बी आहे. नाही, त्याची चूक हायच, पण ही समजूतदार आहे ना, हिला कळायला नको. आणि बापू, आब्या मला पहिल्यापासून म्हणत होता मी शर्यतीत भाग घेणार आहे, मी शर्यतीत भाग घेणार आहे. पण हिने मला विश्वास दिलेला होता की आपण आब्याला शर्यतीपासून लांब ठेवू. तो भले चुकीचा असेल, पण त्यानं माझी फसवणूक नाही केली. खोटं नाही बोलला तो माझ्याशी. माझा मुलगा मूर्ख आहे, पण खरा आहे. त्याच्या मनात एक आणि तोंडावर एक लतीसारखं असं नाही करत. लती माझ्या तोंडावर खोटं बोलती आणि तिथे जाऊन त्याला पाठिंबा देती. मी लतीला आणि आशूला विचारलं होतं, तुम्ही दोघं माझी साथ द्याल ना? तेव्हा बापू दोघं बी हो म्हणले होते. तू म्हणला होता की नाही? हो म्हणला होता की नाही? हा लतीनं आब्याला पाठिंबा दिला नसता तर हे सगळं झालंच नसतं बापू. वहिनी, आभ्या म्हणजे काय लहान बाळ आहे का? लतीनं उठ म्हणलं की उठायला, बस म्हणलं की बसायला. तर त्याला कळत नाही का? अहो वहिनी, तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय हा मुद्दाच नाहीये ना. आभ्याला शर्यतीमध्ये भाग घ्यायचा होता हा मुद्दा आहे, होय ना? बापू बापू प्लीज तुम्ही चिडू नका ना. अगं मी चिडत नाहीये लते. माझा मुद्दा काय ना तोच वहिनींना कळत नाहीये. तुम्हाला माझा मुद्दा कळत नाहीये बापू, कारण तुम्ही आई नाहीये. आई नसलो ना तरी बाप आहे मी पोरींचा, आणि आईच्या मायानंच वाढवलंय मी पोरींना. इतक्या वर्षामध्ये मारणं तर सोडाच, साधं रागवलं बी नाही हो त्यांना की कधी अंगाला बोट बी लावलं नाही मी. तुम्ही आज हात उचलला तिच्यावर. मी तिच्यावर हात उचलला कारण ती माझ्याशी खोटं बोलली, माझी फसवणूक केली तिनं. आणि मला नाही वाटत माझं काही चुकलंय बापू. आणि मी फक्त लतीवर नाही, मी आशूवर बी हात उचललाय, कारण लतीप्रमाणे तो बी खोटं बोलला माझ्याशी. आणि मला एक सांगा बापू, उद्या तुमच्या लतीनं तुम्हाला काहीतरी वचन दिलं आणि ते नाही पाळलं तर तुम्हाला नाही होणार दुःख? नाही होईल ना, अर्थात होईल. पण मी समजून घेईन की तिने हे असं का केलं. मला फक्त एवढंच माहिती आहे, माझ्याशी ती खोटं बोलली आणि मी बाकी काही सहन करू शकते, पण खोटेपणा माझ्याच्यानी सहन होत नाही. अबे चल जरा खाऊन घे, सकाळपासून काहीच नाही खायला. नाही नकोय मला विक्या. अरे आई थांबेल तुझ्यासाठी. विक्या खरंच सॉरी. तुम्ही खाऊन घ्या ना प्लीज. पहिलं तिचा फोन येत नाही तोवर काही मला सुधारणार नाही काही. खाऊन घ्या तुम्ही प्लीज. माझा पोरगा किती बी मूर्ख असला, नादिष्ट असला, तरी मी तो खोटा नाही बापू. लतीच्या आशा वागण्याने दुखवले गेले मी. माझ्या दोन्ही लेकरांवर मी जेवढी माया करते तेवढीच या लतीवर पण करते. तिला माझ्या लेकीचा दर्जा दिला हो मी, पण तुमच्या लतीने आईचा नाही दर्जा दिला मला. मामी असं नाहीये. जे झालं ते झालं, विसरून झालं सगळं. लतीने माझ्याशी जो खोटेपणा केलाय तो विसरणं शक्य नाही मला.
बापू त्यांच्या वतीने मी बापू अभ्या राडा झाला ना? लय मोठा. काय झालंय? आई लय चिडली आहे का? मी सांगत होतो लते तुला नको जाऊ घरी. आता माझा राग तिने तुझ्यावर काढला असेल. अभ्या आपली चूक आहे, चिडणारच ना त्या. चूक तुझी नाही लते, चूक माझी आहे. तू उभं राहिली माझ्यामुळं. हे पाय, तू काळजी नको करू, टेन्शन नको घेऊ. हां, मी करतो सगळं नीट. लते ए लते रडू नको ना प्लीज. लते अभ्या घरच्यांना आपल्यामुळे लय त्रास झालाय. बापू बी चिडले होते. इथं ना सगळ्यांची डोकी तापली आहे. मला ना काहीच कळत नाहीये, मी कोणाशी काय बोलू, काय करू. ऐक 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 लते लते ऐकून घे. हे पाय, तू आता बापूंकडे जा, त्यांना शांत कर. मी आईला शांत करतो. नको टेन्शन घेऊ, जाय कर तू. नाही 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 अभ्या आत्ता आत्ता काही बोलू नको तू त्यांच्याशी. लते मी नाही ऐकणार आहे तुझं. तू जाय बापूंकडे आधी, मग बोलू आपण नंतर. अभ्या एवढं वाढवायची काय गरज होती? म्हणजे काय म्हणजे? चूक तुमच्या लेकाची आहे, त्याची शिक्षा तुम्ही लतीला का बरं देऊ राहिले? हा? बरं लतीला बोलल्या तर बोलल्या, हात उचलायची काही गरज होती का? आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला एक सांगा, त्या बिचाऱ्या बापूचा काय दोष आहे? हा? त्याच्याशी काय शब्द वाढवला तुम्ही? लती सून आहे माझी. माझ्या लेकरावर आशीवर हात उचलला ना, तसा तिच्यावर बी उचलला मी हात. तर बापून काय करायचंय त्याचं? हे पहा, माझा बापूंवर राग नाहीये, पण लतीला ओरडायचं सोडून पाठीशी कायला घातलं त्यांनी? अशुची आई, तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा असतो. एकदा सुटला का सुटला, परत येत नसतो. अहो पण बापूंनी कायला पाठीशी घालायचं तिला? तोच बापू आहे ज्यांनी तुमच्या लेकराच्या भल्यासाठी स्वतःच्या आयुष्याची पूर्ण पुंजी त्याच्या ताब्यात दिलेली आहे. याचा विचार का करीत नाही तुम्ही? म्हणून माझ्या लेकराच्या जीवाशी खेळू देऊ का तिला? अहो ती नाही खेळ करत आहे तुमच्या पोराच्या जीवाशी, तुमचा ड्युट्या स्वतः करतोय. एवढी बाजू घेताय तुम्ही तुमच्या लेकराची. आलेत का घरी? ते झाली ना शर्यत कॅन्सल, मग यायला नको घरी? ते पहा, कुठंतरी पाणी नक्की मुरतंय, ते नक्की कुठं मुरतंय याचा विचार करा आणि मग बोला. या काय म्हणतात बघा. हॅलो, कुठे आहे तू? बाहेर आहे. बाहेर का? घरचा रस्ता माहित नाही हो रे तुला? माणसं धाडू तुला आणायला? हे घरी नाही येऊ शकत मी. नाही येणार म्हणजे? ढाल घेतल्याशिवाय मी घरी नाही येणार आहे. हा मग ढाल घेतल्या बिगर फोन बी करू नको ना मला. एक मिनिट, तू फोन नको तू प्लीज. तू बोलूच नको ना माझ्याशी. नको ना चिडू. मग काय आरती ओळू का तुझ्या पुढं आणि लती पुढं? आहे तू माझ्यावर किती बी चिड, लतीवर नको ना चिडू, तिची नाही काय चूक. हे पाय अभ्या, तू मला आता अक्कल शिकवायची नाही बरं. मी कोणावर चिडायचं आणि कोणावर नाही चिडायचं ते. आहे राग सोड ना गाय प्लीज. मग तू नाच सोड. नाही आहे, एकदा बोललो ते बोललो. ठीक आहे, मग कायला बोलतो माझ्याशी? आहे मी ढाल घेऊन येईन घरी. चुलीत घाल तुझी ढाल. आहे पाय चिडू नको तू.
मी तुला सांगतोय ना. चिडल्या बिगर काय हाय माझ्या दुसऱ्या हातात आब्या? आहे आहे ऐक ना, मी तू माझ्याशी काही बोलूच नको आब्या आता. हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे. ना तू त्या शर्यतीत भाग घेतला असता, ना तुला घरातनं बाहेर पडावं लागलं असतं, ना तुझ्या राल्ला झाला असता, ना तू हॉस्पिटलात गेला असता, ना तुला पळून जायची गरज पडली असती आब्या. आता या वयात अजून काय काय दाखवणार बाबा आम्हाला? हे पाय आब्या, तुझं तुझ्या डोक्यातनं हे शर्यतीचं खूळ कळलं नाही ना, दत्त महाराजांची शपथ मी बोलायची नाही बरं तुझ्याशी, कळतंय का? स्वतःच्या पोराला सोयीस्करपणे माफ करायचं आणि तुझ्यावरती तोफ डागायची का? तर तू सून आहे म्हणून? नाही 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 बापू, अहो त्या आईची माया करतेत माझ्यावर. अशी थोबाडात मारून? अहो बापू, चूक तर माझी होती ना, म्हणून तर हात उचलला त्यांनी. अगं तुझी काहीच चूक नाहीये लते. नाही बापू, मी घरच्यांविरुद्ध नव्हतं जायला पाहिजे. लते, अगं तू जे केलं ना ते तुझ्या नवऱ्यासाठी केलं. बायको म्हणून तुझं कर्तव्य केलं तू. आणि हे जर का त्यांना कळत नसेल ना तर आपण काय बी करू शकत नाही. नाही मला सांग, त्या नाही आपाचं सगळं ऐकत? तुझी आई नाही का ऐकत माझं सगळं? अगं मग तू तुझ्या नवऱ्याचं ऐकलं तर कुठं बिघडलं? काय गुन्हा केलाय? आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलं त्याला काहीच नाही. बापू बापू शांत व्हा जरा. मी शांतच आहे ते. बहिणींकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. बापू, मामी लय प्रेम करतात अभ्यावर. त्याला काही झालं ना तर त्यांचं चित्त थाऱ्यावरच नाही राहत. मग त्या काय बोलतात काय करतात त्यांचं त्यांना बी कळत नाही. आणि बापू तुम्हीच सांगा, त्यांनी आशुदादावर बी हात उचलला ना. अहो तो तर त्यांचा सख्खा मुलगा आहे. खरंच बापू, त्या मला सून नाही तर मुलगी म्हणून वागवते. ज्या आईच्या हक्कानं त्यानं आशुदादाला मारलं ना, त्याच हक्कानं त्यांनी मला बी मारलं. बापू प्लीज एवढं सिरियसली नका ना घेऊ. अहो मामी मनानं लय चांगले आहेत. बापू अहो पहा तुम्ही, एकदा का त्यांचा राग शांत झाला ना की स्वतःहून येतील बोलायला. प्लीज बापू नका ना धरू राग तुमच्या मनात. चूक तुमच्या मुलीचीच होती ना. नाथा, अरे बाबा भांड्याला भांड लागायचंच. काही होत नाही पाय, मोठ्यांनी मारलं तर लहानाला. तुला माहितीये का, अरे तुझ्या माघारी मी आणि जयश्रीनं लय दापाटे घातले पोरींला. आता काय आमच्यावर रागवणार का तू? झालं तर रे बाबा असं. बापू प्लीज नका ना रागवू त्यांच्यावर. तू बी ना जास्त बोलायला नको होतं पाय. अरे शेजारी असले म्हणून काय झालं, मी आई ना आपले ते विसरून कसं चालेल बरं? आहे अगं, माझ्या पोरी म्हणजे माझी शान आहे, माझा मान आहे, माझा अभिमान आहे. नाही मान्य आहे की त्यांना बोललो माझी चूक झाली, पण त्यांनी माझ्या लेकीवरती हात उचलला ना ते मला नाही आवडले. बापू प्लीज माझ्यासाठी राग सोडा ना. तुझ्यासाठी मी जेल सोडू शकतो. बापू अहो काला अभद्र बोलतो रे दिवे लागणीच्या वेळेला. असं कायला बोलता बापू तुम्ही? बर नाही बोला. अहो जरा शांत व्हा. कायला जीवाला त्रास करून घेऊ राहिला तुम्ही? अहो घ्या ना. हॅलो, अहो चिरंजीव, अहो काय चाललेलं आहे तुमचं? तुमच्या बाईच्या लतीला किती त्रास होऊ राहिला कळत नाही का तुम्हाला? आप्पा मला सगळं कळतंय. प्लीज लाऊडस्पीकरवर टाकता का फोन? 1 मिनिट. बा बोला.
आहे ऐकते का तू? हे पाय, हे जे काही सगळं झालंय ना त्याला जबाबदार मी आहे. तुला जी काही शिक्षा देते ना मला शिक्षा दे. हा म्हणलं तिला काही करू मी कोण बाबा तुला शिक्षा देणारी? उंटावरनं शेळ्या हाकायला लागला तू. घरात पाऊल ठेवणार नाही ना तू? आहे तुला. फोनवर तुझ्याशी बोलण्यात मला जरा बी रस नाहीये. आणि माझी जरा जरी किंमत असेल ना आब्या तुला, तर घरी ये आणि बोल. आहे तू का असं? कळलं कळलं कुठं पाणी मुरून राहिलं? एवढं सगळं घडलं तरी अजूनही स्वतःचा हट्ट सोडायला तयार नाही तुमचे चिरंजीव. स्वतःच्या डोळ्यावरची मायेची पट्टी काढा आणि मग बघा. दुसऱ्याच्या पोरावर हात उचलायच्या आधी स्वतःच्या पोराच्या थोबाडीत द्यायला पाहिजे होते तुम्ही जसं आजपर्यंत तुम्हाला न पटलेल्या अनेक गोष्टींसाठी आम्हाला साथ दिली ना, तसंच लतीने बी केलं. तिला न पटणाऱ्या गोष्टीसाठी चिरंजीवांना साथ दिली. काय चुकलं तिचं? बायकोचं कर्तव्य तिनं पार पाडलं. मी खोटं नाही बोलले तुमच्याशी. असं हे तर तुम्ही सांगूच नका आम्हाला. मी कधी खोटं बोलले हो तुमच्याशी? चिरंजीवांनी शर्यतीत भाग घ्यायले हे तुम्हाला माहिती होतं, पण तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. ते लपवले मी तुमच्यापासून. अहो, लपवणं आणि खोटं बोलणं ह्याच्यात फार कमी फरक असतो. या पा, आधी स्वतःच्या लेकराला शहाणं करा आणि मग दुसऱ्याच्या लेकरावर बोट ठेवा.